नमस्कार. शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी शनी प्रदोष आणि गुरु द्वादशीचा शुभयोग आहे. चला तर मग धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा कशी करायची ते जाणून घेऊया. सर्वात आधी आपल्या घरातील गणपती बाप्पाची पूजा करा. मी माझ्या घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला पंचामृत आणि गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान घालून अष्टगंध, हळद कुंकू आणि फुले वाहून पूजा केली आहे. तुम्ही सुपारी मांडूनही गणपती बाप्पाची पूजा करू शकता. घरातील इतर देवांचीही पूजा करून घ्या. आता पूजेसाठी एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरून तांदूळ ठेवा. त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापन करा. या कलशात हळद, कुंकू, पैसा, सुपारी, फूल आणि आंब्याची पाने घालून त्यावर नारळ ठेवा. यानंतर आयुर्वेदाचे देव धन्वंतरी यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. त्यांना अष्टगंध, हळद कुंकू, अक्षता आणि हार अर्पण करून त्यांची पूजा करा. आता देवी लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करा. ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जाप करत देवीला हळद कुंकू, अष्टगंध, अक्षता आणि फुले वाहून मूर्तीची स्थापना करा. त्यानंतर धनाचे देव कुबेर यांची पूजा करा. मूर्ती असेल तर उत्तम, नाहीतर सुपारी ठेवून पूजा करा. ओम वित्तेश्वराय नमः म्हणत कुबेरांना स्नान घालून स्थापित करा. आता 5, 7 किंवा 9 मातीच्या छोट्या मडक्यांमध्ये वेगवेगळे धान्य भरून त्यांचीही पूजा करा. धनत्रयोदशीला धणे आणि गुळाच्या नैवेद्याचा विशेष महत्त्व आहे. हा नैवेद्य देवांना दाखवून उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी ऐश्वर्याची प्रार्थना करा. तुम्ही इतर गोड पदार्थांचा नैवेद्यही ठेवू शकता. यानंतर 13 मातीचे दिवे लावून देवाची आणि तिजोरीची आरती करा. सर्वात शेवटी गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवा. त्यात थोडे तेल, एक नाणं आणि थोडी साखर घाला. हा दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवा. ही यमदीपदानाची पद्धत आहे. यमदेवाला प्रार्थना करा की आमच्या घरातील सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे आणि कोणावरही अपमृत्यूचे संकट नको येऊ दे. अशा प्रकारे धनत्रयोदशीची पूजा संपन्न होते. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.